मित्रांनो, दिल्लीवरून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येते। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ गेट नंबर 1 जवळ मेट्रो स्टेशन जवळ बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर येते। अत्यंत धक्कादायक आणि एक दुःखद ही बातमी आहे। यामध्ये 8 ते 10 जण दगावल्याची शक्यता वर्तवली जाते। 30च्या वर जखमी झाल्याचं देखील समजतंय। बॉम्बस्फोट झाल्याची बातमी आहे। पाकिस्तानकडून हे करण्यात आलंय का हे अजून स्पष्ट नाहीये। नेमकं यामागे कोण आहे त्याचा देखील अजून तपास झालेला नाहीये। काही वेळापूर्वी अमित शाह यांनी बातमी दिली आहे। अमित शाह यांनी सविस्तर माहिती देखील दिली आहे। फॉरेन्सिक टीम, NIA सगळीच यंत्रणा, भारताची सगळीच यंत्रणा कामाला लागलेली आहे। सगळे हाय अलर्टवर आहे। मुंबई, जे मेट्रो स्टेशन, जे मेट्रो शहर, सगळ्याच ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। घटना अत्यंत भयानक घडलेली आहे। ह्युंदाई गाडी होती, बॉम्बस्फोट झालाय। i20 ची ह्युंदाई गाडी होती, त्यामध्ये बॉम्बस्फोट झालाय। सिग्नलवर गाडी होती, आसपासच्या गाड्या, इलेक्ट्रिकल गाड्या, ऑटो रिक्षा याच्यावर देखील परिणाम झालाय। त्यामध्ये जवळपास 8 ते 10 लोक गेल्याची बातमी समोर येते। मित्रांनो, धमाका इतका बेकार होता की आजूबाजूच्या बिल्डिंगच्या काचा देखील फुटल्या, मेट्रो स्टेशनच्या काचा देखील फुटल्यात। असा भयानक असा धमाका झाला मित्रांनो। यावर काय अपडेट येते ही देखील मी तुमच्या समोर आणणार आहे, परंतु घटना अत्यंत दुर्दैवी घडलेली मित्रांनो। आता यामध्ये कोणाचा हात आहे ते लवकरच समोर येईल।